नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बहिणींनो, आज 7 फेब्रुवारी 2026 ची सकाळ तुमच्या सर्वांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे। बऱ्याच काळापासून ज्या बहिणी काळजीत होत्या की त्यांची ई-केवायसी चुकलीये किंवा अपूर्ण आहे, त्यांच्यासाठी सरकारने ई-केवायसी पोर्टल पुन्हा एकदा सुरू केले। होय, आज 7 फेब्रुवारीचा नवीन सरकारी आदेश म्हणजेच GR आलाय। ज्या बहिणींचे पैसे केवळ केवायसीच्या चुकीमुळे अडकले होते, त्यांना आता ही शेवटची संधी देण्यात आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन की मोबाईलवरून तुमची केवायसी कशी दुरुस्त करायची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बहिणींनो, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर 7 फेब्रुवारी 2026 चा हा नवीन सरकारी आदेश पाहू शकता। या आदेशात स्पष्ट म्हटले की ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते किंवा ज्यांचे हप्ते बंद झालेत, ते आता यामध्ये सुधारणा करू शकतात। पोर्टलवर स्पष्ट लिहिले की ही ई-केवायसी दुरुस्तीची संधी फक्त त्याच बहिणींसाठी आहे ज्यांच्या केवायसीमध्ये काहीतरी गडबड झाली होती। जर तुमची केवायसी आधीच बरोबर असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। ही माहिती मी तुम्हाला यासाठी देत आहे जेणेकरून तुम्ही पुन्हा तीच चूक करू नका जी मागच्या वेळी केली होती। मोबाईलवरून केवायसी कशी दुरुस्त करायची? केवायसी ठीक करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर उघडा। तिथे तुम्हाला ladakhi-maharashtra.gov.in असे टाईप करायचे। लक्षात ठेवा, कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर जाऊ नका। वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला होम पेजवरच ई-केवायसी दुरुस्ती अशी एक नवीन लिंक दिसेल। त्यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल। तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे। यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करा। बहिणींनो, जसा तुम्ही OTP टाकाल तसे तुमच्या समोर 2 प्रश्न विचारले जातील। इथे खूप काळजी घ्यायची आहे, कारण इथेच मागच्या वेळी सर्वात जास्त बहिणींनी चूक केली होती। पहिला प्रश्न, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का? दुसरा प्रश्न, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? बहिणींनो, या दोन्ही प्रश्नांच्या समोर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे। यानंतर खाली दिलेल्या चेक बॉक्सवर टिक करा की मला सर्व अटी मान्य आहेत आणि सबमिट बटन दाबून द्या। जसे तुम्ही सबमिट कराल, तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल। जर तुमचा आधार नंबर या लिस्टमध्ये नसेल तर समजून घ्या की तुमची केवायसी आधीच बरोबर आहे। आज 7 फेब्रुवारीला हे पोर्टल यासाठी उघडले आहे जेणेकरून निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही बहिणीचे पैसे थांबू नयेत। जर तुमचे 4,500 रुपये अडकले असतील तर ते याच केवायसीमुळे असू शकतात। मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही आजच तुमच्या अंगणवाडी सेविकेशी सुद्धा एकदा बोलून घ्या। ही शेवटची संधी आहे, ती अजिबात सोडू नका। माझ्या लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूज नेहमीच तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे। तुमची केवायसी दुरुस्त झाली का? कमेंटमध्ये केवायसी झाली असे नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा। योग्य आणि अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गरजू बहिणीला शेअर करा। मी पुन्हा भेटेन नवीन अपडेटसह। धन्यवाद।